शेतकरी मित्रांनो, लवकरच उकाड्यापासून सुटका होणार। यंदा मान्सूनची लवकरच एंट्री होणार। मान्सून अंदमानमध्ये येण्यास 21 दिवस फक्त बाकी आहेत। समुद्रावर सध्या 850 हेक्टोपास्कल इतका दाब आहे। त्यामुळे मान्सून केरळमध्ये वेळेआधीच येण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस नेमका कधी येणार याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। यंदा प्रचंड उष्णतेच्या लाटांमुळे समुद्राच्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे। त्यामुळे हवेचा दाब मान्सूनच्या प्रगतीस अनुकूल झाला असून सध्या हा दाब 700 वरून 850 हेक्टोपास्कलवर गेल्याने मान्सूनच्या हालचालीचे संकेत मिळाले आहेत। मान्सूनची हालचाल आणि नंतरची सर्व प्रगती ही हवेच्या दाबावर अवलंबून असते। हवेचा दाब हा समुद्रावर 1000 हेक्टोपास्कलवर गेला की मान्सूनची निर्मिती सुरू होते। हवेचा दाब 1006 वर गेला की मान्सून अंदमानात दाखल होतो। पुढे हा दाब 1008 वर गेला की तो भारतात केरळ किनारपट्टीवर येतो। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।